रात्रीचे ठीक 12 वाजले होते. संपूर्ण वाड्यात भयान शांतता पसरली होती. बाहेर वादळी वारा सुटला होता आणि जुन्या वडाच्या झाडाची पाने एकमेकांवर घासून एक विचित्र, अंगावर काटा आणणारा आवाज येत होता. घराच्या अंधाऱ्या कोपऱ्यात एका हातामध्ये काचेचा पेला थरथरत होता. त्या पेल्यात पांढरे शुभ्र दूध होते, पण त्या दुधात संतपणे विरघळत होते एक अत्यंत घातक काळे विष. ते विष इतके तीव्र होते की त्याचा एक थेंबही एखाद्याचा जीव घेण्यासाठी पुरेसा होता. दुसऱ्या बाजूला वयोवृद्ध आनंदीबाई डोळे मिटून स्वामी समर्थांच्या फोटोसमोर हात जोडून बसल्या होत्या. त्यांच्या ओठांतून अत्यंत पवित्र नामस्मरण सुरू होते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. त्यांना माहीतच नव्हते की मृत्यू त्यांच्या अगदी पाठीमागे उभा आहे. सून अंकिताने त्या दुधाचा पेला आनंदीबाईच्या दिशेने वाढवला. आनंदीबाईंनी तो पेला ओठांना लावला आणि त्या क्षणी भिंतीवर लावलेल्या स्वामी समर्थांच्या त्या जुन्या अलौकिक फोटोमधून रक्तासारखे लाल थेंब टपटपू लागले. संपूर्ण वाड्यात एकच वेळी शेकडो कुत्री ओरडू लागली आणि मग पुढे जे घडले ते पाहून डॉक्टर, पोलीस आणि साक्षात यमराजेही थरथर कापले असतील. मित्रांनो, ही एक केवळ काल्पनिक कथा नाही, तर मानवी वासना, कर्माचा भयानक खेळ आणि साक्षात परब्रह्म स्वामी समर्थांच्या अस्तित्वाची एक प्रचिती आहे, जी ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आणि अंगावर शहरे आल्याशिवाय राहणार नाही. आज आपण जहागीरदार घराण्याची ती गुपित उघडणार आहोत, जी आजपर्यंत जगापासून लपवण्यात ठेवण्यात आली होती. व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका, कारण आजची ही कथा तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकणार आहे. महाराष्ट्रातील एका छोट्या पण ऐतिहासिक गावामध्ये म्हणजे शिवापूरमध्ये एक प्रचंड मोठा दगडी वाडा होता. हा वाडा होता जहागीरदार घराण्याचा. एकेकाळी या घराण्याचा दबदबा संपूर्ण पंचक्रोशीत होता. अफाट शेती, सोन्या चांदीचे दागिने आणि गावात असलेला मान सन्मान यामुळे जहागीरदार घराणे म्हणजे श्रीमंतीचे दुसरे नाव होते. पण काळ बदलला तसे माणसेही बदलली. या वाड्याचे करते धरते आता फक्त तिघेच राहिले होते. आनंदीबाई, ज्या वाड्याच्या मुख्य सासूबाई होत्या, अत्यंत सात्विक मानाच्या, गोरगरिबांना मदत करणाऱ्या आणि स्वामी समर्थांच्या चरणी स्वतःचे आयुष्य वाहिलेल्या त्यांचा एकुलता एक मुलगा सागर. सागर हा अत्यंत प्रामाणिक, सरळ मार्गी आणि शहरात स्वतःचा नवा व्यवसाय उभा करण्यासाठी धडपडणारा तरुण होता. तो आपल्या आईवर जीवापाड प्रेम करायचा. पण या वाड्यात 1.5 वर्षापूर्वी एक अशी व्यक्तीचा पाय पडला, ज्याने या वाड्याची शांतता आणि पवित्रता कायमची हिरावून घेतली. ती होती अंकिता, सागरची पत्नी आणि वाड्याची नवीन सून. अंकिता ही शहरात वाढलेली, अत्यंत आधुनिक विचारांची आणि पैशांच्या बाबतीत कमालीची हट्टी मुलगी होती. लग्न झाल्यावर जेव्हा ती या जुन्या वाड्यात आली, तेव्हा तिला इथले वातावरण, इथल्या परंपरा आणि विशेषत सासूंचे सतत देवाचे नाव घेणे अजिबात आवडत नव्हते. तिच्या मनात सुरुवातीपासून एकच विचार घोळत होता. हा अथांग वाडा, ही शेकडो एकर शेती आणि जहागीरदारांचे जे काही गुप्त धन आहे, ते सर्व लवकरात लवकर माझ्या नावावर कसे होईल. अंकिता सागरसमोर अत्यंत गोड वागायची, जणू काही तिच्यासारखी समजूतदार मुलगी संपूर्ण जगात शोधून सापडणार नाही. पण सागर जेव्हा बिझनेसच्या कामासाठी 2-2 आठवडे शहरात जायचा, तेव्हा मात्र अंकिताचे खरे रूप बाहेर यायचे. ती आनंदीबाईंना अत्यंत तुच्छतेने वागवायची. त्यांना वेळेवर जेवण न देणे, त्यांच्या खोलीत वीज बंद करणे आणि त्यांना सतत टोमणे मारणे हा तिचा रोजचा दिनक्रम झाला होता. पण आनंदीबाईंनी कधीही सागरकडे अंकिताची तक्रार केली नाही. त्या नेहमी म्हणायच्या, माझ्या स्वामींनी मला सहनशक्ती दिली आहे. आज ना उद्या माझ्या सुनेचे मन नक्की बदलेल. पण आनंदीबाईंना काय माहीत होतं की ज्या सुनेच्या मनातील विष त्या गोड हाताने दूर करायचा प्रयत्न करत होत्या, ती सून त्यांच्यासाठीच मृत्यूचा सापळा विणत होती. आनंदीबाईंच्या खोलीत अगदी मध्यभागी स्वामी समर्थांचा एक अतिशय जुना फोटो लावलेला होता. हा फोटो साधा सुद्धा नव्हता. असे म्हटले जायचे की आनंदीबाईंच्या
पूर्वजांना हा फोटो साक्षात अक्कलकोटमध्ये एका महान सिद्ध पुरुषाने दिला होता. त्या फोटोमधील स्वामींचे डोळे इतके जिवंत होते की खोलीत कुठूनही पाहिले तरी स्वामी आपल्याकडेच रोखून पाहत आहेत असं भास व्हायचा. आनंदीबाईंचा दिवस या फोटोच्या पूजेने सुरू व्हायचा आणि तिथेच संपायचा. त्या म्हणायच्या, हा केवळ फोटो नाही, हे माझे स्वामी आहेत. जेव्हा जेव्हा माझ्यावर संकट आले तेव्हा या फोटोसमोर बसल्यावर माझ्या मनात एक वेगळी शांतता निर्माण झाली आहे. पण अंकिताला या फोटोची प्रचंड चीड होती. तिला वाटायचे की या म्हातारीने घर अंधारून टाकले आहे. एक दिवस अंकिता रागाने आनंदीबाईंच्या खोलीत आली. आनंदीबाई तेव्हा देवाच्या वाचनात मग्न होत्या. अंकिताने जोरात पाय आपटत म्हटले, आई, काय लावलंय हा देवाचा बाजार? सकाळी उठलं की तोच तोच दिवा, तोच उदबत्तीचा वास. डोके दुखून जाते माझे. आणि हा एवढा मोठा जुनाट फोटो कशाला भिंतीवर लावून ठेवलाय? भिंतीचा रंग खराब होतोय. हा फोटो काढून कुठेतरी अडगळीत फेकून द्या किंवा नदीत विसर्जन करून टाका. आनंदीबाईंच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी अंकिताचे हात धरले आणि म्हणाल्या, अंकिता, सोन्या, तुला जेव्हा काही बदलायचे आहे ते घरात बदल, पण माझ्या स्वामींच्या फोटोला हात लावू नको ग. हे माझे प्राण आहेत. यांच्या कृपेनेच आज आपला वाडा सुखात उभा आहे. अंकिताने रागाने आनंदीबाईंचा हात झटकला आणि म्हणाली, श्रीमंत कष्टाने येते, या जुन्या कागदाच्या तुकड्याने नाही. लक्षात ठेवा, जर सागरने मला नवीन पेंटिंग आणून दिली तर मी हा फोटो कचऱ्यात फेकायलाही मागे पुढे पाहणार नाही. अंकिता तिथून रागात निघून गेली. पण ती जाताच खोलीत एक विलक्षण घटना घडली. अचानक वारा नसतानाही स्वामींच्या फोटोला लावलेली फुलांची माळ डावीकडे उजवीकडे हलली. जणू काही स्वामी अंकिताच्या उद्दामपणाची नोंद घेत होते. आनंदीबाईंनी हे पाहिलं. त्यांनी डोक्यावर हात मारून घेतला आणि स्वामींवर लोटांगण घातले. स्वामीसमोर लोटांगण घातले. स्वामी, लेकराचे पाप पदरात घ्या, तिला क्षमा करा. पण कर्माचा नियम अथंग असतो. तिथे क्षमा सहजासहजी मिळत नसते. दिवस मागे पडत होते आणि अंकिताच्या मनातील पैशांची हाव अधिकच वाढत होती. सागरने नुकतेच शहरात एका नवीन प्रकल्पासाठी वाड्याची काही जमीन गहाण ठेवून कर्ज घेण्याचे ठरवले होते. अंकिताला हे कळाले तेव्हा तिचे पित्त खवळले. तिला वाटले, जर सागरने जमिनीवर कर्ज घेतले तर उद्या ह्या मालमत्ता बँकेच्या ताब्यात जाईल. त्यापेक्षा सागर शहरात नसताना काहीतरी करून ही जमीन आणि वाडा स्वतःच्या नावावर करून घेतला पाहिजे. पण वाड्याची मूळ कागदपत्रे आणि जहागीरदाराचा जुने दागिने कुठे ठेवले आहेत हे फक्त आनंदीबाईंनाच माहिती होते. आनंदीबाई ती कागदपत्रे प्राणापलीकडे जपायच्या. एका रात्री सागर कामाच्या निमित्ताने 3 दिवसासाठी पुण्याला गेला होता. संपूर्ण वाड्यात फक्त आनंदीबाई आणि अंकिता दोघीच होत्या. अंकिताने ठरवले की आज रात्रीचं सासूच्या खोलीत जाऊन ती गुप्त तिजोरीची चावी चोरायची. रात्रीचे 11:30 वाजले होते. आनंदीबाईंनी त्यांचे नेहमीचे नामस्मरण पूर्ण केले आणि त्या गाढ झोपेत गेल्या. अंकिता अगदी मांजरीसारख्या पावलांनी हातात एक लहान बॅटरी घेऊन आनंदीबाईंच्या खोलीत शिरली. खोलीत फक्त स्वामींच्या फोटोसमोर जळणाऱ्या समईचा मंद प्रकाश होता. अंकिता हळूच आनंदीबाईंच्या उशीजवळ गेली. आनंदीबाईंच्या गळ्यात एक जुनी चांदीची साखळी होती, ज्याला तिजोरीची मुख्य चावी अडकवलेली होती. अंकिताने अत्यंत सावधगिरीने आपला हात आनंदीबाईंच्या गळ्याकडे नेला. तिचा श्वास रोखला गेला होता. जर म्हातारी जागी झाली असती तर सगळा बेत फसला असता. अंकिताने चावीला बोट लावली आणि अगदी त्या क्षणी खोलीतली समईची ज्योत अचानक प्रचंड मोठी झाली. संपूर्ण खोलीत एक पिवळा धमक प्रकाश पसरला. अंकिता दचकून मागे सरकली. तिने भीतीने समोर पाहिले. स्वामी समर्थांच्या फोटोमधील स्वामींचे डोळे तिला रागाने लाल झाल्यासारखे वाटले. तिला असा भास झाला की फोटोमधील स्वामींचा उजवा हात, जो नेहमी आशीर्वादाच्या मुद्रेत असायचा, तो आता हळूहळू खाली येत आहे. अंकिताचे हृदय छातीत धपापू लागले. तिच्या कपाळावर घामाचे थेंब आले.
ती भीतीने खोलीबाहेर धावली आणि स्वतःच्या खोलीत जाऊन तिने धाडकन दरवाजा लावून घेतला. ती स्वतःशीच पुटपुटली, हा माझा भ्रम आहे. ती केवळ एक निर्जीव प्रतिमा आहे. मला घाबरण्याचे काहीच कारण नाही. पण तिचे मन तिला आतून सांगत होते की तिथे काहीतरी अमानवीय शक्ती अस्तित्वात आहे. दुसरा दिवस उजाडला. अंकिता रात्रीच्या प्रसंगाने थोडी घाबरली होती. पण पैशाची आणि सत्तेची नशा जेव्हा डोक्यावर चढते तेव्हा भीती निघून जाते. तिने विचार केला की जोपर्यंत ही म्हातारी जिवंत आहे तोपर्यंत मला कधीच ही संपत्ती मिळणार नाही. मला कायदेशीर मार्गाने नाही तर दुसऱ्याच मार्गाने काहीतरी करावे लागेल. तिने स्वयंपाकघरात जाऊन दुधाचे पातेले गॅसवर ठेवले. दुधाला उकळी येत होती. अंकिताच्या डोळ्यात एक भयानक क्रूरता चमकत होती. तिने तिच्या खोलीतील कपाटातून एक छोटीशी काचेची कुपी काढली. त्यावर लाल रंगाने लिहिले होते, विष. ती कुपी हातात घेऊन ती दुधाच्या पातेल्याजवळ आली. ती विचार करत होती, आज रात्री हे दूध म्हातारीच्या पोटात जाईल आणि उद्या सकाळी लोकांना वाटेल की हृदयविकाराच्या झटक्याने म्हातारी मरण पावली. कोणाला संशय येणार नाही. अंकिताने कुपीचे टोपण उघडले. तिने हात पुढे केला. ती दुधात विष ओतणारच होती तेवढ्यात वाड्याच्या मुख्य दरवाजावर कोणीतरी प्रचंड वेगाने थापा मारायला सुरुवात केली. धाड धाड धाड. अंकिता दचकली. तिने घाईघाईने विषाची कुपी खिशात लपवली आणि ती धावत वाड्याच्या मुख्य चौकात आली. आनंदीबाईही त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या होत्या. अंकिताने थरथरत्या हाताने वाड्याचा महादरवाजा उघडला. बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला होता. दारात गावातील एक गरीब शेतकरी उभा होता. त्याचा पूर्ण देह ओला झाला होता आणि त्याच्या डोळ्यात प्रचंड भीती होती. तो थरथरत म्हणाला, जहागीरदार काकू, अनर्थ झाला. अक्कलकोटच्या रस्त्यावर आपल्या सागर बाबांच्या गाडीला काय झालं? माझ्या सागरला. आनंदीबाईने जोरात हंबरडा फोडला. त्या शेतकऱ्याने जे सांगितलं ते ऐकून अंकिताच्या हातातील विषाची कुपी जमिनीवर पडली आणि तिचे तुकडे तुकडे झाले. स्वामींनी अंकिताला पाहिलं आणि सर्वात भयानक इशारा दिला होता. असा कोणता निरोप त्या शेतकऱ्याने आणला होता? सागर जिवंत होता की त्याच्यासोबत काही अघटित घडले होते आणि अंकिताच्या या पापाची शिक्षा आता कोणाला मिळणार होती? बाहेर वादळी पाऊस कोसळत होता आणि दारात उभा असलेला शेतकरी थरथरत होता. आनंदीबाईंनी आपले दोन्ही हात छातीवर ठेवले आणि त्यांचे डोळे भीतीने मोठे झाले. शेतकऱ्याने श्वास घेत कसेबसे सांगितले, काकू, अक्कलकोटच्या घाटात आपल्या सागर बाबांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. एका मोठ्या ट्रकने त्यांच्या गाडीला थेट धडक दिली. गाडी थेट दरीत कोसळणार होती. हे ऐकताच अंकिताच्या हातातील विषाची कुपी जमिनीवर पडली आणि तिचे तुकडे तुकडे झाले. पण अंकिताच्या मनात त्या क्षणी सागरची काळजी नव्हती. तर तिच्या मनात विचार आला, जर सागरला काही झाले तर या अफाट संपत्तीचे काय? ती माझ्या नावावर कशी होणार? म्हातारी तर मला काहीच देऊ देणार नाही. आनंदीबाईंनी मात्र तिथेच जमिनीवर गुडघे टेकले. त्यांनी दोन्ही हात जोडले आणि स्वामींच्या फोटोकडे पाहत अत्यंत आक्रोशाने टाहो फोडला, स्वामी, माझ्या लेकराला वाचवा. जो तुमचा भक्त आहे. स्वामी, त्याला काही होऊ देऊ नका. आणि त्याच वेळी त्या शेतकऱ्याने पुढचं वाक्य उच्चारले, ज्याने सर्व थक्क झाले. शेतकरी म्हणाला, काकू, रडू नका. चमत्कार झालाय. गाडी दरीच्या अगदी टोकावर रेंगाळली. गाडीचा पूर्ण चक्काचूर झालाय. पण सागर बाबांना एक साधी ओरखडही आलेली नाही. तिथे उपस्थित असलेले लोक सांगत होते की गाडी दरीत कोसळत असताना अचानक एक अजनाबाहू पांढरी कपनी घातलेले वृद्ध साधूने समोर येऊन गाडीला आपल्या हाताने मागे लोटले आणि ते साधू क्षणार्धात गायब झाले. सागर बाबा सुखरूप आहेत. ते पोलिसांनी दिलेल्या दुसऱ्या गाडीने घरी परतत आहेत. आनंदीबाईंच्या डोळ्यातून गळागळा अश्रू वाहू लागले. त्या स्वामींच्या फोटोकडे धावल्या आणि त्यांनी फोटोच्या चरणांना घट्ट पकडले. माझे स्वामी धावले. माझ्या स्वामींनी माझे कुंकवाचे आणि
वंशाचे रक्षण केले. पण अंकिता मात्र कोपऱ्यात उभी राहून दात ओठ खात होती. तिच्या मनात काळजी नाही तर तीव्र जळफळाट निर्माण झाला होता. तो म्हातारा साधू कोण होता की ही सासू आणि या देवाचा काहीतरी अजब खेळ सुरू आहे. काहीतरी झाले तरी मला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल. सागर परत येण्यापूर्वी मला या वाड्याच्या तिजोरीची चावी मिळवावीच लागेल. अंकिताने मनोमन ठरवले. जहागीरदाराचा हा वाडा जितका अथांग होता तितकीच या वाड्याच्या मागे असलेली जुनी विहीर गूढ होती. वाड्याच्या अगदी मागच्या बाजूला तिथे काटेरी झुडपे उगवली होती. तिथे एक मोठी दगडी विहीर होती. त्या विहिरीचे पाणी कधीच सुकत नव्हते. गावात अशी अफवा होती की या विहिरीच्या पायऱ्यांवर रात्रीच्या वेळी कोणीतरी फिरत असते. जहागीरदारांच्या पूर्वजांनी आपल्या घराण्याचे काही गुप्त सोने नाणे याच विहिरीच्या गुप्त कोनाड्यात लपवले आहे. अंकिताने अनेकदा सासूला या विहिरीवर गुप्तपणे पूजा करताना पाहिले होते. दर अमावास्येला आनंदीबाई तिथे जाऊन एक दिवा लावायच्या आणि स्वामींचे नामस्मरण करायच्या. अंकिताने एकदा विचारले होते, आई, त्या पडक्या विहिरीवर काय आहे असं की तुम्ही तिथे दिवा लावायला जाता? तेव्हा आनंदीबाईंनी अत्यंत गंभीरपणे सांगितले होते, अंकिता, ती केवळ विहीर नाही, तिथे आपल्या घराण्याचे रक्षण करतं आणि स्वामींच्या पादुकांचे एक गुप्त स्थान आहे. तिथल्या ऊर्जेमुळेच आजपर्यंत या वाड्यावर कोणतेही वाईट नजर पडलेली नाही. तू विसरूनही कधी त्या विहिरीच्या पायऱ्या उतरू नकोस. पण अंकिताच्या मनात या धार्मिक गोष्टीवर विश्वास नव्हता. तिला वाटायचे की सासूचे तिथेच तिजोरीची दुसरी चावी किंवा काही गुप्त कागदपत्रे लपवून ठेवले आहेत. सागर अपघातातून वाचल्यामुळे तो आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत वाड्यात पोहोचणार होता. म्हणजेच अंकिताकडे फक्त आजची एकच रात्र होती. तिने ठरवले की आज रात्री ती विहिरीच्या परिसरात शोध घेणार आणि जर तिथे काही सापडले नाही तर थेट सासूच्या गळ्यातील चावी ओरबाडून घेणार. रात्रीचे 11:30 वाजले होते. मुसळधार पाऊस आता थांबला होता, पण हवेत प्रचंड गारठा आणि वाड्याच्या भिंतीमधून पाण्याचे थेंब पाझरत असल्याचा टप टप असा आवाज येत होता. आनंदीबाई दिवसभराच्या मानसिक धक्क्याने आणि देवाच्या प्रार्थनेने थकल्या होत्या. त्यांनी मंदिरात दिवा लावला आणि डोळे मिटून त्या झोपी गेल्या. अंकिता तिच्या खोलीत उभी राहून घड्याळाकडे पाहत होती. तिच्या हातामध्ये एक लोखंडी टॉर्च होता. तिने हळूच दरवाजा उघडला. संपूर्ण वाड्यात काळा कुट्टा अंधार होता. ती पहिल्यांदा वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या त्या पडक्या विहिरीकडे निघाली. तिने हातातील टॉर्च विहिरीच्या दिशेने मारली. विहिरीच्या काळ्याशार पाण्यात टॉर्चचा प्रकाश पडला तेव्हा पाणी संथ होते. अंकिता पायऱ्यांवरून खाली उतरू लागली. विहिरीच्या भिंती शेवाळाने माखलेल्या होत्या. जशी ती 5वी पायरी उतरली तसा तिला अचानक मागून कुणाचा तरी थंड श्वास जाणवला. तिने चमकून मागे पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हते. केवळ वटवाघळांचा चिवचिवाट झाला. अंकिता घाबरली, पण तिचा हाव भीतीपेक्षा मोठी होती. तिने विहिरीच्या कोनाड्यामध्ये हात घालून शोधायला सुरुवात केली. तिथे तिला दगडांमध्ये कोरलेली एक लहान पेटी सापडली. अंकिताच्या डोळ्यात चमक आली. तिने घाईघाईने ती पेटी उघडली, पण त्यात सोन्याच्या ऐवजी फक्त एक स्वामी समर्थांची एक जुनी लाकडी मूर्ती आणि काही सुकलेले फुले होती. धूळ कपाळ, ह्या म्हातारीने इथेही फक्त हाच कचरा ठेवून दिलाय. अंकिताने रागाने ती लाकडी मूर्ती विहिरीत फेकायचा प्रयत्न केला, पण त्या क्षणी विहिरीच्या पाण्यातून एक प्रचंड मोठा आवाज झाला. जणू काही पाण्यात खूप मोठा दगड पडला असावा. पाणी उसळले आणि अंकिताच्या तोंडावर उडाले. घाबरून अंकिताने पेटी तिथेच टाकली आणि ती धावत विहिरीच्या पायऱ्या चढून वर आली. तिचा श्वास लागला होता. नाही, तिथे काही नाही. जे काही आहे ते सासूच्या खोलीतल्या तिजोरीतच आहे. आज मला ती तिजोरी उघडावीच लागेल. तिने मनोमन वर्ज निश्चय केला. अंकिता वाड्याच्या आत आली. तिने स्वतःचे ओले कपडे बदलले. आता वाजले होते रात्रीचे ठीक 1:30. ती आनंदीबाईंच्या खोलीच्या बाहेर येऊन उभी राहिली.
दरवाजा बंद नव्हता, पण लोटलेला होता. तिने हळूच दरवाजा ढकलला. खोलीत फक्त स्वामींच्या फोटोसमोर जळणाऱ्या दिव्याचा मंद पिवळा प्रकाश थरथरत होता. आनंदीबाई गाढ झोपेत होत्या. अंकिता त्यांच्या पलंगाच्या अगदी जवळ गेली. तिच्या डोळ्यात वासना आणि चेहऱ्यावर क्रूरता होती. तिने आनंदीबाईंच्या गळ्यातील त्या चांदीच्या साखळीकडे पाहिले, ज्यात तिजोरीची चावी अडकवलेली होती. अंकिताने आपला हात पुढे केला. तिने अत्यंत सावधगिरीने साखळीला स्पर्श केला. आनंदीबाईंनी कूस बदलली. अंकिता जागीच थिजली. तिचा श्वास काही सेकंदासाठी थांबला, पण आनंदीबाई पुन्हा गाढ झोपेत गेल्या. अंकिताने साखळीचे हुक काढले आणि ती चावी आपल्या हातात घेतली. चावी हातात येताच अंकिताच्या चेहऱ्यावर एक अक्राळ विक्राळ हसू उमटले. ती खोलीच्या कोपऱ्यात असलेल्या जहागीरदाराच्या त्या जुन्या लाकडी कपाटाकडे गेली. त्या कपाटाच्या आत एक लोखंडी तिजोरी होती. अंकिताने कपाटाचा दरवाजा उघडला. तिने तिजोरीच्या कुलुपात चावी घातली आणि फिरवली. कचक असा मोठा आवाज झाला. तिजोरीचा जड दरवाजा उघडला गेला. अंकिताने आत टॉर्च मारली. तिचे डोळे विस्फारले. तिथे सोने चांदीचे अथांग दागिने, जुनी सोन्याची नाणी आणि जमिनीचे मूळ कागदपत्रे एका लाल कापडात बांधून ठेवली होती. अखेर हे सगळं माझं झालं. अंकिता आनंदाने वेडी झाली. तिने कागदपत्रांचे ते गाठोडे बाहेर काढले, पण ती दागिने हातामध्ये घेणार तितक्यात तिच्या पाठीमागून एक गंभीर, अतिशय जड, गंभीर आणि भयानक आवाज आला. अंकिता, परक्याच्या धनाला हात लावताना डोळे पांढरे होतात, हे तुला ठाऊक नाही का? अंकिता भीतीने जागेवरच गोठली. खोलीत तर आनंदीबाई झोपलेल्या होत्या. मग हा पुरुषी आणि अथांग आवाज कोणाचा होता? अंकिताने अत्यंत थरथरत्या कापत्या शरीराने मागे पाहिले. खोलीत कोणीच नव्हते, पण भिंतीवर असलेल्या स्वामी समर्थांच्या फोटोभोवती एक पांढरे तेजस्वी वलय निर्माण झाले होते आणि फोटोमधील स्वामींचा उजवा हात जो आशीर्वाद देत होता, तो आता थेट समोरच्या दिशेने सरकला होता. अंकिता भीतीने ओरडणार तितक्यात आनंदीबाईंना जाग आली. अंकिता, तू इथे काय करतेस ग? आनंदीबाईंनी डोळे चोळत विचारले. अंकिताने घाईघाईने तिजोरीचा दरवाजा ढकलला आणि कागदपत्रे आपल्या साडीच्या पदराखाली लपवली. ती स्वतःला सावरत म्हणाली, काही नाही आई, मला तहान लागली होती म्हणून आले होते. आणि आणि मी तुमच्यासाठी गरम दूध घेऊन आले आहे. अंकिताच्या चेहऱ्यावर आता एक भयानक योजना तयार होती. जर म्हातारी आत्ताच ओरडली तर सगळा वाडा जागा होईल. त्यापेक्षा ही कागदपत्रे घेऊन निघून जाण्यापूर्वी हिला हे दूध पाजावेच लागेल. अंकिताने कपाटाच्या मागे लपवून ठेवलेली दुसरी विषाची कुपी काढली होती. तिने स्वयंपाकघरातून आणलेल्या दुधाच्या पेल्यात ती तीव्र विष संतपणे ओतली. अंकिताने तो दुधाचा पेला आनंदीबाईंच्या समोर धरला. आई, आज दिवसभर तुम्ही खूप थकले आहात. हे गरम दूध घ्या आणि शांत झोपा. आनंदीबाईंनी अंकिताकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात संशय नव्हता, तर फक्त अपार माया होती. त्यांनी तो दुधाचा पेला हातात घेतला. अंकिताच्या छातीत धडधडू लागले. आता फक्त काही सेकंद. म्हातारीने हा पेला ओठांना लावला की तिची कहाणी संपली. आनंदीबाईंनी पेला ओठांच्या जवळ नेला, पण त्या क्षणी स्वामींच्या फोटोवरून काहीतरी खळबळ झाली. काय घडले त्या अंतिम क्षणी? आनंदीबाईंनी ते विषारी दूध पिले की स्वामींनी काहीतरी वेगळाच खेळ मांडला आणि अंकिताने चोरलेली कागदपत्रे तिचे विनाशाचे कारण कशी बनली? रात्रीचे ठीक 1:45 वाजले होते. वाड्याच्या त्या अंधाऱ्या खोलीत काळाचा खेळ सुरू होता. आनंदीबाईंच्या हातात तो गरम दुधाचा पेला, ज्यामध्ये अंकिताने अत्यंत जहाल विष कालवले होते. अंकिता बाजूला उभे राहून डोळे मोठे करून पाहत होती. तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते, पण मनात मात्र फक्त एकच आसुरी विचार होता. फक्त एक घोट आईने घ्यावा आणि या जहागीरदार घराण्याची सगळी श्रीमंती माझी व्हावी. आनंदीबाईंनी पेला ओठांच्या अगदी जवळ नेला. दुधाची वाफ त्यांच्या चेहऱ्यावर रेंगाळत होती. त्या पिणार अगदी त्या क्षणी
खोलीतील वातावरण अचानक बदलले. जणू काही तिथली हवाच गोठून गेली. भिंतीवर लावलेल्या स्वामी समर्थांच्या त्या जुन्या फोटोभोवतीच तेजस्वी वलय अधिक गडद झाले. अंकिताला पुन्हा एकदा भास झाला की फोटोमधील स्वामींच्या मूर्तीचे जिवंत डोळे तिच्याकडे अत्यंत क्रोधाने पाहत आहेत. पण अंकिताने स्वतःचे मन घट्ट केले. नाही, हा माझा फक्त भ्रम आहे. ही म्हातारी दूध पिणार आहे. सगळं संपणार. आनंदबाईंनी डोळे मिटले. त्यांनी मनोमन स्वामींचे स्मरण केले. श्री स्वामी समर्थ. आणि त्यांनी पेला ओठांना लावून पहिला घोट घेण्यासाठी तोंड उघडले. तितक्यात खिडकीतून वादळी वाऱ्याचा एक प्रचंड मोठा झोत आत आला. खोलीचे दरवाजे आणि खिडक्या विजारांच्या कडकडाटासह धाडकन आपटल्या आणि त्याच सेकंदाला भिंतीवर अडकवलेल्या स्वामींच्या फोटोवरील एक सुकलेलं पण तरीही अत्यंत सुवासिक असलेलं लाल रंगाचे गुलाबाचे फूल थेट त्या दुधाच्या पेल्यात पडले. त्या फुलाचा स्पर्श होताच आनंदबाईंचा हात थरथरला आणि पेल्यातील काही दूध त्याच्यावर हातावर सांडले. त्यांच्या हातावर सांडले. आनंदीबाईंनी डोळे उघडले. त्यांनी पेल्यात पडलेल्या त्या गुलाबाच्या फुलाकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर भीती नाही तर एक अद्भुत दैवी आनंद पसरला. त्या अत्यंत भावूक आवाजात म्हणाल्या, अंकिता, बघ, प्रत्यक्ष स्वामींनी माझ्या दुधाला स्पर्श केला. त्यांच्या चरणाने फूल थेट माझ्या दुधाच्या पेल्यात पडलं. हा तर साक्षात स्वामींचा महाप्रसाद झाला ग. पण अंकिताच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. तिच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी झाली. तिच्या मनाला ठाऊक होते की ते फूल पडल्यामुळे आनंदीबाईंनी दूध पिणे थांबवले होते. आनंदीबाई पुढे म्हणाल्या, अंकिता, हा स्वामींचा प्रसाद मी एकटी घेणार नाही. तू या घराची लक्ष्मी आहेस. तू दिवसभर माझ्यासाठी खूप कष्ट करतेस. आज आपण दोघी हा प्रसाद अर्धा अर्धा वाटून घेऊया. आधी तू 2 घोट घे, मग उरलेले दूध मी पिते. हे ऐकताच अंकिताच्या तोंडाचे पाणीच पळाले. तिच्या छातीत एवढ्या वेगाने धडधडू लागले की तिला तिचा स्वतःचा श्वास ऐकू येत होता. ज्या दुधात तिने स्वतःच्या हाताने मृत्यू कालवला होता, तोच मृत्यू आता तिच्या ओठांसमोर उभा होता. आनंदीबाईंनी अत्यंत प्रेमाने तो दुधाचा पेला अंकिताच्या ओठांच्या दिशेने नेला. घे अंकिता, स्वामींचा महाप्रसाद नाकारू नये. बाळा घे. अंकिता भीतीने 2 पावले मागे सरकली. तिचे डोळे पांढरे पडले होते. तिने थरथरत्या हाताने नकार दिला. नको आई, मला दूध नकोय. मला त्रास होतोय. मला त्रास होईल. अरे पण स्वामींच्या प्रसादाने कसला आलाय त्रास. घे ना सोन्या. आनंदीबाई हट्ट धरून पुन्हा पुढं आल्या. अंकिताची सहनशीलतेचा अंत झाला. तिच्या डोळ्यासमोर स्वतःचा भयानक मृत्यू दिसत होता. तिने अत्यंत घाबरून आणि रागाच्या भरात जोरात हात मारून दुधाचा पेला आनंदीबाईंच्या हातातून झटकला. धाडकन तो पितळ्याचा पेला जमिनीवर पडला आणि त्यातील विषारी दूध लादीवर पसरले. नेमके त्याच वेळी वाड्याच्या कोपऱ्यात राहणारे जहागीरदारांचे पाळीव मांजर तिथून जात होते. सांडलेले पांढरे शुभ्र दूध पाहून ते मांजर धावत आले आणि त्याने जमिनीवर सांडलेले दूध चाटायला सुरुवात केली. अंकिताने मांजराला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मांजराने दुधाचे फक्त 2-3 चाट घेतले होते आणि अवघ्या 5 सेकंदात त्या मांजराच्या शरीराला झटके येऊ लागले. त्याचे डोळे फिरले, तोंडातून फेस आला आणि ते निष्पाप मांजर तिथेच तडफडून गतप्राण झाले. ते पाहून आनंदीबाईंच्या हातातील ताट खाली पडले. वाड्यात भयान शांतता पसरली. आनंदीबाईंनी जमिनीवर पडलेल्या मांजराकडे पाहिले आणि मग अंकिताच्या चेहऱ्याकडे पाहिले. अंकिताचा चेहरा भीतीने आणि गुन्हेगारी भावनेने काळा ठिक्कर पडला होता. आनंदीबाईंना आता सर्व समजले होते. त्यांच्या डोळ्यात संताप नव्हता, तर अपार दुःख आणि अश्रू होते. त्या अत्यंत जड आवाजात म्हणाल्या, अंकिता, तू माझ्या दुधात विष कालवले होतेस. मला संपवण्यासाठी तू हे सगळं केलंस. अंकिता अजूनही स्वतःचे पाप लपवण्याचा प्रयत्न करत होती. ती म्हणाली, नाही आई, मला काही माहीत दुधात काय होतं. ते तर बाहेरून आलं होतं. पण त्याचवेळी अंकिताच्या साडीच्या पदरात लपवलेली जहागीरदारांच्या जमिनीची जुनी कागदपत्रे आणि सोन्याचे गाठोडे जमिनीवर सटकले, खाली पडले.
तिजोरी उघडली. तिजोरी उघडी होती. चावी अंकिताच्या हातात होती आणि जमिनीवर कागदपत्रांचा ढीग पडला होता. आता अंकिताला खोटं बोलण्यासाठी कोणतीही जागा उरली नव्हती. तिचा पापांचा घडा पूर्णपणे भरला होता. आनंदीबाईंनी जमिनीवर पडलेली कागदपत्रे उचलली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या म्हणाल्या, अंकिता, या कागदपत्रांसाठी आणि सोन्यासाठी तू माझा जीव घ्यायला निघाली होतीस. अगं मूर्खा, तुला जर हे हवं होतं तर तू मला एकदा प्रेमाने मागितलं असतंस तर मी तुला हे सगळं तुझ्यासाठी स्वाधीन केलं असतं. कारण सागरनंतर या वाड्याची आणि आमची वारसदार तूच आहेस. पण तू पैशाच्या हव्यासापोटी माणसाचा जीव घ्यायला निघालीस. अंकिता तिथेच दगडासारखी उभी होती. तिची सगळी घमंड, तिचा अहंकार एका सेकंदात मातीला मिळाला होता. तिला समजले होते की भिंतीवर लावलेल्या स्वामींच्या त्या फोटोमधून पडलेले ते फूल सामान्य नव्हते. तो साक्षात स्वामी समर्थांचा हात होता, ज्यांनी आनंदीबाईंना वाचवले होते आणि अंकिताला तिच्या कर्माची आरसा दाखवला होता. तेवढ्यात वाड्याच्या बाहेर गाडी थांबल्याचा आवाज झाला. दरवाजा उघडून सागर आत आला. त्याचा चेहरा थकलेला होता, पण तो सुखरूप होता. तो धावतच खोलीत आला आणि त्याने आनंदीबाईंना घट्ट मिठी मारली. आई, खूप मोठा अपघात झाला होता ग. वाटलं नव्हतं मी तुला पुन्हा पाहीन, पण त्या अपघाताच्या वेळी मला खात्री झाली की स्वामींनीच मला वाचवलं. सागरने अंकिताकडे पाहिलं. अंकिता जमिनीवर बसून ओक्साबोक्शी रडत होती. सागर म्हणाला, अंकिता, तू रडतेस का? काळजी करू नकोस, मी अगदी सुखरूप आहे. पण अंकिताला आता सागरच्या डोळ्यात पाहण्याची हिंमत उरली नव्हती. ती धावत गेली आणि तिने थेट आनंदीबाईंच्या पायावर डोके ठेवले. ती ओरडून रडू लागली, आई, मला माफ कर. मला जगायचा अधिकार नाही. मी पैशांच्या नशेत आंधळी झाली होते. मी तुमच्या दुधात विष कालवले होते, पण स्वामींनी स्वतःचे फूल पाडून तुमचे प्राण वाचवले. मी पापी आहे आई. मला पोलिसांच्या स्वाधीन करा. मला शिक्षा द्या. सागर हे ऐकून सुन्न झाला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला विश्वासच बसत नव्हता की ज्या पत्नीवर त्याने जीवापाड प्रेम केलं ती त्याच्या आईचा जीव घ्यायला निघाली होती. तो संतापाने अंकितावर हात उचलणार तितक्यात आनंदीबाईंनी सागरचा हात धरला. आनंदीबाईंच्या चेहऱ्यावर एक अद्भुत शांतता होती. त्यांनी रडणाऱ्या अंकिताला उचलले आणि आपल्या छातीशी घट्ट धरले. म्हणाल्या, सागर, थांब. कर्माचा न्याय झाला आहे. माझ्या स्वामींनी अंकिताच्या मनातील विष आधीच काढून टाकले आहे. आता तिच्या मनात फक्त पश्चाताप उरला आहे आणि तो पश्चाताप करतो त्याला क्षमा करणे हेच आपल्या स्वामींची शिकवण आहे. आजपासून अंकिता माझी सून नाही तर माझी मुलगी आहे. मित्रांनो, त्या रात्रीनंतर जहागीरदार वाड्याचे चित्र पूर्णपणे बदलले. अंकिताचे हृदय परिवर्तन झाले होते. तिने आपली शहरातील घमंड आणि पैशाची हाव कायमची सोडून दिली. ती आता आनंदीबाईंच्या सोबत स्वतः आणि तो स्वामींचा अलौकिक फोटो आजही त्या वाड्यात तितक्याच तेजाने आणि भक्तीने पूजला जातो. या कथेवरून आपल्याला एकच शिकवण मिळते, माणूस कितीही हुशारीने कुटकारस्थान रचत असला तरी कर्माचा न्याय आणि देवाचा डोळा सर्व काही पाहत असतो. आपण प्रामाणिक आणि देवाचे भक्त असू तर साक्षात काळ जरी समोर आला तरी स्वामी समर्थ आपल्याला वाचवण्यासाठी कोणतेही रूप घेऊन धावून येतात. मित्रांनो, स्वामी समर्थांचा हा महाचमत्कार आणि कर्माची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.